नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आज आलेली आहे. आज सर्व बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आहे. आज फायनल वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे. सर्व बहिणींच्या अकाउंटवर या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. बहिणींनो, आज या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गुड न्यूज तुम्हाला सर्व बहिणींना या ठिकाणी मिळणार आहे, कारण की थेट तुमच्या अकाउंटवर या ठिकाणी पैसे जमा केले जात आहे. आतापर्यंत भरपूर बहिणींना या ठिकाणी पैसे मिळाले, पण अजूनही अशा काही बहिणी बाकी आहे की ज्यांना हप्ता आलेला नाही आहे. त्या बहिणींना आज या ठिकाणी पैसे मिळणार आहे. म्हणजेच पुढील 1 तासामध्ये त्यांच्या अकाउंटवर हे पैसे जमा होणार आहे. आज या कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहे, किती रक्कम मिळणार आहे, थेट तुमच्या अकाउंटवर किती रुपये जमा होणार आहे, त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. दुसरी गोष्ट, KYC कशी करायची याची तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळणार आहे. KYC केली नाही तर तुमचे पैसे बंद होतील, याविषयी सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे, तीही तुम्हाला मी सांगणार आहे. त्यानंतर KYCमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे, तोही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर बहिणींना या ठिकाणी अपात्र केले गेले आहे, त्यांचे पैसे आता या ठिकाणी बंद होणार आहे. म्हणजेच त्या बहिणींना आता ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तोही मिळणार नाही आहे. तर त्या कोणकोणत्या बहिणी असतील, का त्यांना या ठिकाणी हप्ता मिळणार नाही, त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर हा व्हिडिओ सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे. तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओला लाईक करून द्या. आणि लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनावर क्लिक करून ह्या व्हिडिओला हाईप करून द्या, जेणेकरून जास्तीत जास्त बऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आणि ज्या बहिणी ह्या व्हिडिओला आपल्या हाईप करतील त्या बहिणींची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे. म्हणून ज्या बहिणींची KYC बाकी असेल त्यांनी पटापट एक काम करा, या व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनावर क्लिक करा आणि ह्या व्हिडिओला हाईप करा. लगेच तुमची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या बहिणी या व्हिडिओला लाईक करतील, हाईप करतील, सबस्क्राईब करतील, त्यांनी कमेंट करून सांगायचं की सर मी हे लाईक केलेलं आहे, हाईप केलं आहे, सबस्क्राईब केलं आहे, त्यांची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे. तर तुम्ही काळजी करू नका, तुमची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर बहिणींना KYC करता येत नाही आहे. तर KYC कशी करायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला मी एक 8 मिनिटाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला आहे. तो व्हिडिओ सर्वांनी बघून घ्या. तो व्हिडिओ बघून भरपूर बहिणींनी KYC केली, अगदी योग्यरित्या त्यांची KYC झालेली आहे. सक्सेसफुली त्यांची KYC या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. तुम्हालाही जर का KYC करायची असेल घरी बसल्या मोबाईलवर 2 मिनिटामध्ये, तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघून घ्या. आपल्या चॅनलला भेट द्या, खाली स्क्रोल करा, त्या ठिकाणी तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल. तो व्हिडिओ बघून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला KYC कशी करायची लाईव्ह प्रोसेस दाखवली आहे, लाईव्ह सर्व माहिती दाखवली आहे की कशाप्रकारे तुमचं नाव टाकायचे, कोणकोणते डॉक्युमेंट टाकायचे, कशाप्रकारे KYC कंप्लीट करायची, संपूर्ण माहिती त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे. तर तो व्हिडिओ नक्की बघून घ्यायचा आहे. आता आज फायनल वाटप होणार आहे, त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आली आहे, ती तुम्हाला मी या ठिकाणी पुराव्यासहित दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आले प्रोपती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. महत्त्वाची अपडेट आली आहे. अपडेट अशी की सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे आणि शासनाकडून निधी मंजूर करण्यात आलेला आहे. काल याबाबतचा GR सुद्धा ठिकाणी जाहीर करण्यात आलेला होता, त्याविषयी तुम्हाला मी माहितीही दिली आहे. आता ज्या राहिलेल्या बहिणी त्या बहिणींना पैसे या ठिकाणी कसे मिळतील त्याची संपूर्ण तुम्हाला माहिती मिळणार आहे. दुसरी गोष्ट, जर का तुम्हाला पैसे आले नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, कशाप्रकारे तुम्ही लाभ घेऊ शकता, याची संपूर्ण तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे. तर बघा बहिणींनो, जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर काय करावे ह्याबद्दल आपण संपूर्ण माहिती अगोदर जाणून घेऊयात. की तुम्हाला जर का पैसे आले नसतील तर तुम्ही काय करायचे जेणेकरून तुमच्या अकाउंटवर पैसे येतील. भरपूर अशा बहिणी की जे म्हणताय की सर मला अजून पैसे आले नाही आहे, तर त्या बहिणींना पैसे कसे मिळतील याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगतो आहे. आणि ज्या ज्या बहिणींना हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला असेल त्यांनी कमेंट करून सांगा की हो सर मला सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे, धन्यवाद, तुमच्या ठिकाणी लगेच पुढचा हप्तासुद्धा पाठवला जाईल. तर कमेंट करून सांगा की तुम्हाला हप्ता आलेला आहे की नाही. जर आला असेल तर लिहून पाठवा हो सर मला हप्ता आलेला आहे, आणि जर का आला नसेल तर लिहून पाठवा सर मला हप्ता आलेला नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, किती रुपये आले तेही लिहून पाठवा, 1500 आले की 3000 आले तेही लिहून पाठवायचं आहे. आता बघा, बँक खाते पडताळणी तुम्हाला करायची जर का तुमच्या अकाउंटवर पैसे आले नसेल तर सर्वात अगोदर बँक खाते पडताळणी करायची आहे. बघा, अर्ज प्रक्रियेदरम्यान दिलेली बँक खाते माहिती योग्य आहे का आणि खाते सक्रिय आहे का याची तुम्हाला खात्री करायची आहे. त्यामध्ये खाते क्रमांक असेल, IFSC कोड मध्ये चुकी IFSC कोडमुळे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या बँक पासबुकवर IFSC कोड असतो, त्यामध्ये चुकी या ठिकाणी आहे का, की चुकीमुळे तुमचे पैसे या ठिकाणी जमा होण्यास विलंब होऊ शकतो, असे बरेचसे कारणे या ठिकाणी आहेत.
नंतर तुम्हाला पैसेच आले नसतील तर तुम्हाला हेल्पलाईन नंबरवर संपर्क करायचा आहे. आता हेल्पलाईनवर तुम्हाला कसं संपर्क करता येईल त्याची माहिती बघा योजनेचा हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक काय दिलेला आहे 181. लक्षात घ्या, हा टोल फ्री क्रमांक आहे. यावर तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती विचारू शकता, संपर्क साधू शकता. तर सर्व बहिणींनी हा नंबर नोट करून घ्यायचा आहे. या नंबरवर तुम्ही संपर्क करून जी काही तुम्हाला अडचण असेल लाडकी बहीण योजनेबाबत ती तुम्ही विचारू शकता, हप्त्याविषयी तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. पुढे बघा, हेल्पलाईन कर्मचारी तुमच्या अर्जाची स्थिती तपासून पुढील काय करायचे याबाबत मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे. आता बघा, पुढे या ठिकाणी सांगितलेलं आहे की सूचनांवर लक्ष ठेवायचे. ज्या काही सूचना येतात, जे काही तुम्हाला मी अपडेट देत असतो आपल्या व्हिडिओमार्फत, ते तुम्हाला बघत चालायचे, लक्ष ठेवायचे. डेली जे व्हिडिओ येत असतात ते बघत चाला, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेटेड माहिती मिळत राहील. आता बघा, स्थानिक बातम्या असतील किंवा राज्य सरकारच्या, तुम्ही जर बघितलं स्थानिक बातम्या असतील किंवा राज्य सरकारच्या सूचनांवर तुम्हाला ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. कारण ते योजनेबद्दल अधिक माहिती देऊ शकतात. विशेषतः प्रलंबित रक्कम कधी आणि कशी जमा होईल यावर तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर मिळत असते. म्हणून पटापट एक काम करा, सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की तुम्ही फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, फ्रीमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अपडेट मिळत राहणार आहे. तर प्रत्येक बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. अपेक्षा करतो की आता सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, नाही केलं तर लवकरात लवकर करून द्या, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट मिळत राहणार आहे. पुढे बघा, स्थानिक अधिकाऱ्यांशी तुम्हाला संपर्क साधायचे जर का तुम्हाला पैसे आले नसतील तर. बघा, तुमच्या परिसरामधील महिला व बालविकास कार्यालयाशी तुम्हाला ठिकाणी किंवा योजनेचे नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. जर का तुम्हाला पैसे आले नसतील तर ते तुमच्या अर्जाच्या स्थितीबद्दल माहिती देऊ शकतात की तुम्हाला पैसे का आले नाही आहे, त्यामागचं कारण काय याची संपूर्ण माहिती ते तुम्हाला देऊ शकतात. म्हणून तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. ठीक आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, तर तुम्हाला अधिकृत वेबसाईटला सुद्धा ठिकाणी भेट देत राहायचे. महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला किंवा लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलला भेट द्या. तिथे देण्यात आलेल्या अद्यतने आणि सूचना तपासा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळत राहील. आणि KYC करणे अनिवार्य. भरपूर बहिणींनी KYC केले नाही, त्यामुळे त्यांचे पैसेसुद्धा ठिकाणी प्रलंबित आहे, त्यांचे पैसे येत नाही आहेत. तर KYC करून घ्या. बघा, राज्यामधील महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी राज्यामध्ये सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आणि ह्या योजनेची सुरुवात ही 28 जून 2024 रोजी झाली होती. आणि या योजनेमार्फत महाराष्ट्रामधील जवळजवळ 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये असा आर्थिक लाभ DBTद्वारे ठिकाणी देण्यात येत आहे. जवळपास 2.5 कोटी, किती जवळपास तुम्ही जर बघितलं तर 2.5 कोटी या ठिकाणी महिला आहेत. किती महिला आहेत? 2.5 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. आता ह्या महिलांना KYC करणं अनिवार्य आहे. म्हणजेच जवळजवळ 2.5 कोटी महिलांना KYC करणं बंधनकारक आहे. जर का तुम्ही KYC केले नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून KYC करणे अनिवार्य केलेलं आहे. तर कमेंट करून सांगा बरं, KYC झाली की नाही. जर का KYC झाली असेल तर लिहून पाठवा, सर माझी KYC झालेली आहे. जर का KYC झाली नसेल तर लिहून पाठवा की सर माझी KYC झालेली नाही आहे. तुमची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ लाईक करायचं आहे. लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन येईल. त्या बटनावर क्लिक करून सर्व बहिणींनी या व्हिडिओला हाईप करून द्यायचे. लगेच तुमची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे. जर का हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण किंवा आवडला असेल, जरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी हाईप नक्की करा. फ्रीमध्ये तुम्ही हाईप करू शकता, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. पुढे बघा, लाडकी बहीण योजनेची KYC कशी करायची याची संपूर्ण माहिती आता समजून घ्या. तर तुम्हाला यासाठी मी एक लाईव्ह व्हिडिओ दिलेला आहे. आपल्या चॅनलला भेट द्या, त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ दिले आहे. त्यावर तुम्हाला संपूर्ण प्रोसेस दिली आहे की कशाप्रकारे तुम्ही लाईव्ह KYC करू शकता 2 मिनिटामध्ये घरी बसला. यासाठी तुम्हाला टोटल 8 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे, तो बघून घ्या. आपल्या चॅनलला भेट द्या, खाली स्क्रोल करा, तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. लाईव्ह KYC कशी करायची 2 मिनिटामध्ये असं त्या व्हिडिओचं नाव आहे. तो व्हिडिओला क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता की कशाप्रकारे KYC करायची आहे. लाईव्ह संपूर्ण माहिती दाखवली की कशाप्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट टाकायचे, कोणकोणती माहिती भरायची, कॅप्चा कोड कसा फिल करायचे, संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर तो व्हिडिओ नक्की बघून घ्या. किंवा तुम्हाला मी या ठिकाणी आता तोंडी या ठिकाणी बरीचशी माहिती देत आहे, ती लक्षात घ्या. अशा प्रकारे तुम्ही KYC करू शकता. पहिला मुद्दा आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ह्या वेबसाईटला भेट द्यायची. वेबसाईटचं नाव आहे ladkibaheen.maharashtra.gov.in. या संकेतस्थळाला तुम्हाला भेट द्यायची आहे. नंतर मुख्य पृष्ठावर आलेल्या KYC बॅनरवर क्लिक केल्यावर KYC फॉर्म उघडेल. ह्या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि पडताळणी संकेतक म्हणजेच कॅप्चा कोड तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचा आहे आणि आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायची आहे. नंतर तुम्हाला OTP येईल आणि ह्या OTP बटनावर क्लिक करावे, जेणेकरून तुमच्या मोबाईल OTP पाठवला जाईल. त्यानंतर लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवर OTP येईल आणि हा OTP टाकून तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. हे झाल्यानंतर चौथी प्रोसेस आहे की ह्यानंतर प्रणाली तपासेल आणि लाभार्थ्यांची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही याची माहिती घेईल. आणि
5वा पॉईंट, जर का आधीच पूर्ण झाले असेल तर ई-के-वाय-सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल आणि जर का ई-के-वाय-सी आधी झाली नसेल तर तुम्हाला सांगितलं जाईल की तुमची के-वाय-सी सक्सेसफुली सबमिटेड झालेली आहे, म्हणजे तुमची के-वाय-सी पूर्ण झाली आहे असं तुम्हाला मेसेज येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. जर तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला भेट देऊन तो व्हिडिओ बघून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.